तर मित्रांनो नमस्कार. माझा श्वास माझी शेती या यूट्यूब चॅनलमध्ये मी जयेश दरेकर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष असे स्वागत करतो. तर मित्रांनो आज आपण M45 या फंगीसाईडची थोडक्यात माहिती घेतो. यामध्ये घटक काय काय, याचे फायदे काय काय, कोणकोणत्या रोगांवर हे चांगल्या प्रकारे काम करते, त्याचप्रमाणे कोणकोणत्या पिकात आपण या फंगीसाईडचा वापर करू शकतो, त्याला किंग ऑफ फंगीसाईड का म्हणतात, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचे आहे, ज्याने की नवीन काही व्हिडिओ आल्या तर त्या तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. चला तर मग जाणून घेऊयात यात घटक काय असतो. तर मित्रांनो यामध्ये प्रमुख घटक म्हणजे मँकोझेब 75% WP म्हणजे वेटेबल पावडर असतं. त्याचप्रमाणे यानंतर जाणून घेऊयात आपण याचे गट वर्गीकरण काय आहे. तर कोणत्या गटाचा हा फंगीसाईड आहे, तर डिथिओकार्बामाइड या गटाचा हा कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे. तर यानंतर मित्रांनो आपण जाणून घेऊयात याचा कोणकोणत्या पिकांवरती आपण वापर करू शकतो व कोणकोणत्या रोगांवरती याचा वापर करू शकतो. टोमॅटोमध्ये जे अर्ली ब्लाईट आहे, लेट ब्लाईट आहे, त्यानंतर लीफ स्पॉट आहे. आल्यामध्ये अर्ली ब्लाईट, लेट ब्लाईट आणि ब्लॅक स्पॉट आहे. काकडीमध्ये डाउनी मिल्ड्यू, पावडर मिल्ड्यू आणि अँथ्रॅकनोज या रोगांवर याचा वापर आपण पालेभाज्यांमध्ये करू शकतो. तर यानंतर मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत की फळांमध्ये या M45चा वापर कोणकोणत्या फळांमध्ये आपण करू शकतो. तर मित्रांनो फळांमध्ये आहे, सफरचंदमध्ये आहे स्कॅब, ॲपल स्कॅब आहे, पावडर मिल्ड्यू आहे आणि पानांच्या डागावर म्हणजे लीफ स्पॉट यावर आपण याचा उपयोग करू शकतो. त्यामध्ये द्राक्ष जे आहे ते डाउनी मिल्ड्यू, पावडर मिल्ड्यू आणि ब्लॅक रॉट. त्यानंतर संत्र्यामध्ये ग्रीसी स्पॉट, मेलॅनोज आणि स्कॅब या डिसीजवर आपण याचा उपयोग करू शकतो. त्यानंतर केळी, सिगाटोका रोग जो पिवळा आणि पांढरा पॅनामारा रोग आहे त्यावरती आपण याचा वापर करू शकतो. त्यानंतर इतर पिकांमध्ये सोयाबीनमध्ये पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू आणि रस्ट यावर याचा वापर आपण करू शकतो. त्यानंतर कापसामध्ये अल्टरनारिया, पानांचा डाग, वर्टिसिलियम विल्ट आणि लवकर आणि उशिरा म्हणजे अर्ली अँड लेट ब्लाईट या दोन्ही रोगांवर आपण या M45 या फंगीसाईडचा वापर करू शकतो. तर मित्रांनो यानंतर आपण जाणून घेऊयात M45 या फंगीसाईडचे थोडक्यात फायदे काय काय. तर मित्रांनो पहिला फायदा म्हणजे विस्तृत कार्यक्षमता, म्हणजेच M45 हे फंगीसाईड विविध प्रकारच्या बुरशीनाशक रोगांवर प्रभावी आहे. त्यानंतर सुरक्षित वापर म्हणजे M45 फंगीसाईड मानवी आरोग्यासाठी तुलनेने सुरक्षित आहे आणि ते पिकांवर कोणताही विषारी प्रभाव सोडत नाही. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या फायदेशीर म्हणजेच मँकोझेब फंगीसाईड इतर फंगीसाईडच्या तुलनेत कमी किमतीत उपलब्ध असते, ज्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडणारे ठरते. त्यानंतर आहे कमी प्रतिरोधकता निर्माण. M45 फंगीसाईडचा वापर अनेक वेळा केला तरी बुरशीमध्ये रोगप्रतिकारशक्ती किंवा त्याच्या विरोधात प्रतिरोधकता निर्माण होण्याची शक्यता कमी असते. तर मित्रांनो हे झाले M45 या फंगीसाईडचे थोडक्यात जे फायदे आहेत. त्याचप्रमाणे महत्त्वाचा फायदा यातील मानला जातो तो म्हणजे विस्तृत कार्यक्षमता. तर यामध्ये मित्रांनो M45 हे फंगीच्या एन्झाईम सिस्टीमवर डायरेक्ट अटॅक करते आणि त्यामुळे फंगीचा जागीच मृत्यू होतो. त्यामुळे आपल्यावर पिकांवर जो येणारा फंगीचा अटॅक आहे तो या फंगीसाईडमुळे थांबवला जातो. तर मित्रांनो हे झाले M45 वापरायचे थोडक्यात फायदे. यानंतर आपण जाणून घेणार आहोत M45 आपण किती प्रमाणात वापरू शकतो. मित्रांनो फवारणीसाठी 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून याचा स्प्रे आपण करू शकतो. त्यानंतर मित्रांनो सावधगिरी जी आहे तर पिकांवर स्प्रे करताना योग्य प्रकारचे उपकरणे वापरणे आवश्यक आहे. फंगीसाईडचा प्रभाव चांगला राहावा यासाठी नियमित अंतराने स्प्रे करणे महत्त्वाचे आहे, म्हणजे पिकांवरील कंडिशन बघून आपण त्याचा स्प्रे घेऊ शकतो. तर मित्रांनो ही झाली M45ची माहिती. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून काही नवीन व्हिडिओ आल्या तर त्या तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. तर मित्रांनो आपल्या शेतात झेंडू लागवड सुरू आहे. झेंडू लागवडीची संपूर्ण माहिती मी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे. ती माहिती जर झेंडूची कोणाला हवी असेल तर त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन बघायची, सर्व व्हिडिओ त्यावर आहेत. धन्यवाद.